हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द ईशम् आनन्दी वल्लभम् सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेचा चिंतन आपण सुरू करतोय। कालच्या आपण ओवीमध्ये 136 नंबरच्या ओवीपर्यंतचा विचार कालच्या चिंतनामध्ये झालेला होता आणि अतिशय मार्मिक ओवी जे एका श्लोकाचा जो भावार्थ आहे तो भावार्थ माऊलींनी एका ओवीमध्ये आणलेला आहे। वास्तविक फार कठीण काम असतं। सूत्रबद्ध असणारं जे शास्त्र आहे, सूत्रबद्ध असणाऱ्या पारमार्थिक सिद्धांतांना स्पष्टीकरण द्यायचं असेल तर खूप त्याचं व्यापक असं स्पष्टीकरण द्यावं लागतं, त्याशिवाय ते सांगता येत नाही। परंतु माऊलींच्याकडे एक खूबी आहे की कितीही जरी सूत्रबद्धता असलेला श्लोक असला तरी भगवद्गीतेतले असे अनेक श्लोक मग माऊलींनी एकाच ओळीमध्ये आणलेले आपल्याला पाहायला मिळते। असे अनेक श्लोक आहेत 700 श्लोकामध्ये। त्यापैकी हा जो श्लोक आहे, बहुनाम जन्मनाम म्हणते ज्ञानवानां प्रपद्यते आणि वासुदेव सर्वमिती स महात्मास दुर्लभा, या एकाच श्लोकाचा भावार्थ माऊलींनी या एका श्लोकाचा भावार्थ एकाच ओळीमध्ये हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची, या एकाच ओळीमध्ये आणलेला आहे। विचार करायला लावणारी आपल्याला ही ओवी आहे। म्हणून कालच्या चिंतनामध्ये बोलता बोलता आपण बघितलं होतं की पुन्हा याचं चिंतन झालं पाहिजे। हा प्रतित रसाचा ओतला भाव हा शब्द जो आहे तो शब्द त्यातला मार्मिक आहे आणि हे समस्त ही वासुदेव म्हणून भक्ता माझी राव ज्ञानी या तोची हा पुढचा जोडलेला भाग आहे। पण या दोन तुकड्यामध्येच माऊलींनी संतांचं महात्म्य सांगितलेलं आहे। संत आत्मज्ञानामध्ये पारंगत असतात, जगाबद्दलची त्यांना कळकळ असते, जगाकडून काही मागणं नसतं। ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट संतांच्याकडे आपल्याला बघायला मिळते। जगाकडलं काही नको म्हणून त्यांच्याबद्दल तुसडेपणाही नाही, तर त्यांच्याबद्दल परत प्रेम। हे वासुदेव सर्व इति ह्या शब्दाचा अर्थ आहे। सर्वम खलुइदम ब्रह्म हा या सिद्धांताचा अर्थ हा आहे की काही नको असताना अगदी प्रेमाने वागणं ही किती अवघड गोष्ट आहे बघा। कारण प्रेम असं आहे की ते प्रेम काही मागतच नसतं आणि जे आहे ते स्वीकारत असतं। समोरामध्ये असलेले गुण आणि दोष दोन्ही स्वीकारण्याची आणि ते स्वीकारून सुद्धा आपल्या वृत्तीमध्ये कोणताही बदल न करणं याला खरं प्रेम म्हणतात। कारण प्रेम हे काही मागत नाही आणि दुसरी गोष्ट दोष पाहत नाही प्रेम। जर दोष पाहायला लागलं तर त्या ठिकाणी स्वार्थ असतो आणि ही तुसडेपणा, कारण त्यांच्याकडे वैराग्य असते, कुणाकडून काही नको असतं। मग नको असेल तर त्यांच्याशी तुसडेपणानं वागायला काही हरकत नाही। पण तसं न करता संतांचा विचार मात्र फार वेगळा आहे। ते विचारपूर्वक वागतात आणि सगळ्या समस्त विश्वावरती प्रेम करत असतात। म्हणून अनपेक्षा शुचिरदक्ष उदासीनो गतवेता सर्वारंभ परित्यागी मदभक्त समे प्रिया अशी वर्णन दिल्या। यस्मान दिजते लोकोन्न दिजतेच ह्या हर्षामर्ष भयवद्गे मुक्तो या सचमे प्रिया। 12व्या अध्यायामध्ये पुढचे जे 13 पुढचे जे श्लोक आहेत, 7-8 श्लोक आहेत, हे ज्ञानी भक्तांचं वर्णन करणारे आणि अतिशय उच्च कोटीचं भक्त जो आहे तो भक्त आणि तो त्यानं
सगळं प्राप्त करून सुद्धा नेमतेपण स्वीकारलेलं असतं. ही त्यातली वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. एक पहिल्यांदा नेमतेपण जीवाकडे आहे मुळात. आम्ही पामर आणि विषयी जे जीव आहेत त्यांच्याकडे मुळात नेमतेपणच आहे. पण नेमतेपणानंतर जर भगवत कृपा, ईशकृपा किंवा श्री गुरुकृपेच्या द्वारे जरा जाणतेपण जर आलं तर या जाणतेपणामध्ये सुद्धा सूक्ष्म अहंकार असण्याची शक्यता असते. म्हणून जाणतेपणा हा अहम ब्रह्मास्मीचा भाग आहे. पण जाणतेनंतर नेमतेपण येणं हे समस्त श्री वासुदेव अशी स्थिती आहे. म्हणून सगळ्या ठिकाणी भगवंतच पाहणं ही जी वृत्ती जी येते ती नेमतेपणातून जाणतेपणात गेल्यानंतर आणि जाणतेपणातून परत नेमतेपणात गेल्यानंतरच प्राप्त होत असते. तुकोबांचा अभंग ह्यापूर्वीचा आपण एकदा दोनदा 10 वेळा घेतला असेल आपण, कारण त्या अभंग प्रमाण म्हणून फार सुंदर आहे. त्यातला तो अभंग आहे, जाणूनी नेनते करी माझे मन. भगवंताकडे विठ्ठलाकडे मागताना संत मागतात काय बघा, तर जाणूनी नेनते. वास्तविक जाणायला तरी पाहिजे अगोदर, आणि मी जाणलं असं वाटू नये, आणि ही अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती मावळावी आणि त्याला सहजता यावी. कारण त्यामध्ये एक वास्तव एक विशेष असतो, एक कल्पित विशेष असतो. कल्पित विशेष ज्याला आपण म्हणतो तो मी देह आहे, मी करतो, ही कर्तृत्वाची भ्रांती, देह सत्यत्वाची भ्रांती या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये येऊ शकते. आणि म्हणून म्हटलेलं आहे त्याला कल्पित विशेष म्हणतात. मी देह आहे हा कल्पित विशेष आहे. हा कल्पित विशेष जाण्यासाठी अहम ब्रह्मास्मीचं चिंतन करावं असं आपल्याला वेदांत शास्त्र सांगतं. अहम ब्रह्मास्मीचं चिंतन करायला लागलो की आपण मी ब्रह्म आहे या वास्तव विशेषामध्येच येतो. तोही विशेष आहे. शास्त्र त्याला म्हणतं, जरी तो मी ब्रह्म आहे म्हणत असेल तरी सुद्धा मला ब्रह्म आहे असं म्हणायला जोपर्यंत लागतं तोपर्यंत विशेषता संपतच नाही. म्हणून पहिला टप्पा मी देह आहे हा कल्पितच विशेष आहे, तो मुळासकट गेला पाहिजे. आणि दुसरा जो वास्तव विशेष आहे जो अहम ब्रह्मास्मीचा तोही नंतर मावळला पाहिजे. आणि गेल्यानंतर जेव्हा कल्पित विशेष जातो नंतर वास्तव विशेषी निघून जातो, त्यावेळी जी स्थिती प्राप्त होत असते ती प्रेममय दृष्टी प्राप्त होत असते, ब्रह्ममय दृष्टी प्राप्त होत असते. म्हणून इथं म्हटलेलं आहे की ज्या अहम ब्रह्मास्मी या कृत्रिम गोष्टीतून, वास्तविक मी ब्रह्म आहे म्हणणं हे सुद्धा कृत्रिमता आहे, पण ती चांगली आहे, संवादी भ्रम त्याला म्हटलेला आहे. तर तोही भ्रम जेव्हा निघून जातो तेव्हा आपल्या जगण्याला, वागण्याला, बोलण्याला सहजता प्राप्त होत असते. आणि ही सहजता त्यामध्ये कुठल्याही अहंकाराशिवाय असते, कुठल्याही विशेषाशिवाय असते आणि कोणत्याही उपाधीशिवाय असते. 2-3 गोष्टी आपण पाहिल्या की नंतरची येणारी जी सहजता आहे साधनेतली, जगण्यातली, ती सहजता या महात्म्यांना, जे दुर्लभ महात्म्य आहेत, ज्यांची दृष्टी वासुदेव झालेली आहे, त्यांना ती प्राप्त होत असते. आपल्यालाही प्राप्त होऊ शकते बरं काय. जगाकडे पाहताना आमची दृष्टी बदलली पाहिजे. आपल्याला जे इच्छा होतात ना, इच्छेतून सगळ्या गोष्टी निर्माण होतात. म्हणून काम हा शब्द जो आहे तो शास्त्रांना पहिल्या ठिकाणी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दम, सुरुवात कामानच होते. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा. वर्णन करताना काम क्रोधाचे पर्वत अलीकडे राहिला अनंत पलीकडे. बघा काम शब्द कुठं ठेवला आहे शास्त्रानं? प्रथम ठेवलेला आहे. आणि त्याला कारणच आहे, जोपर्यंत इच्छा शिल्लक असते कोणतीही तोपर्यंत साधनेतला हा विशेष किंवा साधनेतली उपाधी जाऊ शकत नाही. कदाचित सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला मी देह आहे हे जो काल्पनिक विशेष आहे, कल्पित विशेष आहे, तो निघून जाईल. ती उपाधी, देहाच्या उपाधीतून आपण कदाचित बाहेर पडू. परंतु नंतर जो आहे जीवाला एक उपाधी आहे की जीव म्हणा लागतो की मी करता नाही, पण मी ब्रह्म आहे. आणि मी ब्रह्म आहे जर म्हणत असेल तरी सुद्धा विशेषत्वानेच तो बोलत असतो. त्या ठिकाणी सुद्धा थोडं विशेषत्वाने उपाधी शिल्लकच असते. त्यामुळे या उपाधीतून बाहेर पडून निरुपाधिक आणि निर्विषय स्थिती प्राप्त होणं
याला प्रेममय दृष्टी प्राप्त होणं म्हणतात, की जी संतांनी प्राप्त केलेली होते. केवढा मोठा लांबचा प्रवास आहे विचार करायला गेलं तर, आणि विचार करायला गेलं तर किती जवळ आहे, किती जवळ आणि किती लांब. ईशावास्य उपनिषदाने सांगितलेलं आहे, ते लांब लांब आहे आणि ते जवळ जवळ आहे. आता कुणाला जवळ आणि कुणाला लांब याचा विचार आपण स्वतः करणं फार गरजेचं आहे. माझ्यासाठी दूर आहे कारण माझ्यासाठी जवळ प्रपंच आहे. म्हणून मी प्रपंचाला जेव्हा दूर करतो तेव्हा ते जवळ येतो, किंवा त्याला जवळ करतो तेव्हा प्रपंच दूर जात असतो. आणि मी प्रपंचाला जवळ केलं की ते दूर राहतं. आणि ह्याचा विचार ईशावास्य उपनिषदाच्या श्लोकामध्ये केलेला आहे. आपण अभ्यासू माणसं बरेच जण आहात, त्यातल्या ईशावास्य उपनिषदाचा तदनंतर काय श्लोक आहे तो तुम्हाला आता पाठांतर नाही, बघू शकताय तुम्ही. ते जवळ आहे, ते लांब आहे, आत आहे, बाहेर आहे. याचं वर्णन फार सुंदर पद्धतीने केलेलं आहे. हे केव्हा ह्या विषय जातो तर सहजता साधनेला आल्यानंतर. आणि सहजता कधी येते माहितीये तर मी जाणतो हे सुद्धा संपावं लागतं. अगोदर नेमके पण होतं, अज्ञान होतं, अज्ञान गेलं आणि ज्ञान प्राप्त झालं. आता ज्ञानाला सुद्धा घालवावं लागतं ना. म्हणूनच अमृत अनुभवामध्ये एक स्वतंत्र प्रकरण माऊलींनी टाकलेलं आहे, ज्ञान अज्ञान खंडन. वास्तविक अज्ञानाचं खंडन योग्य आहे, ज्ञानाचंही खंडन करतात. आणि ज्ञानाचं खंडन झालं की ते संत पदवीला, जे वासुदेवम सर्व इति शब्द वापरलेला आहे, सगळीकडे वासुदेवाचा भाव त्यांना प्राप्त होत असतो. आणि असं जर व्हायला लागलं तर त्याचा जाणीव सुद्धा निघून जाते. म्हणून तुकाराम महाराजांचा हा जो अभंग सुंदर अभंग आहे, जाणून नेनते करी माझे मन, कसं मन होईल मग ते नेनते परत, तुझी प्रेम खून देऊन या. समस्त जगाबद्दल माझ्या मनात परमेश्वरा प्रेम निर्माण कर. माझ्याविषयी माझं प्रेम आहेच, तसंच प्रेम मला जगाबद्दल वाटू दे. जशी माझी मला दया येते, माझ्या पोटाची, माझ्या खाण्या जेवणाची मला चिंता पडते, माझ्या व्याधीची आणि माझ्यावर येणाऱ्या संकटाबद्दल मी खबरदारी घेतो किंवा मला त्याची काळजी असते, तशी मला सगळ्या विश्वातील सगळ्या जीवांची काळजी वाटू दे. यासाठी तू तुझी प्रेम खून देऊन या, तुझी प्रेम खून दे. आणि विठ्ठलाला म्हणतात, मला तू जाणल्यानंतर, तुला जाणल्यानंतर मला नेमकेपणी होऊ दे. तुला जाणलंय असं मला वाटू नये, कारण तुला जाणायचं तर मीच नाही, तू एकच आहोत. त्यात जाणणं कसं राहील? जाणणं राहिलं की ज्ञेय शिल्लक राहतं. आणि ज्ञेय जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळ्या त्रिपुटीचा ऱ्हास होत नाही. ज्ञेय असेल तर ज्ञाता शिल्लक राहतो, ज्ञेय आणि ज्ञाता असेल तर ज्ञान शिल्लक राहतं. तसं ते ज्ञान जर जायचं असेल तर ज्ञेय सुद्धा जावं लागेल. ज्ञेय गेलं की ज्ञाताही संपुष्टात येतो. त्यामुळं ज्ञेय हे लिहून जायला लागतं. तसाच मुद्दा इथं वासुदेव सर्व इतिहास शब्दामध्ये भक्ता माझी राव आणि ज्ञानी या तोची, असं संतांचं महात्म्य तुकोबा आणि सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. त्यांनीच सांगितलंय महात्म्य म्हणून कळते आपल्याला, नाहीतर ते कसे होते हे आम्हालाही कळलं नसतं. त्यांच्याच तोंडातून संतांचं महात्म्य सांगितलेलं आहे. आता वास्तविक ते त्यांचं वर्णन करत नाहीत, त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या संतांचं वर्णन ते करतात. मग खरं पाहतात तेच संत आहेत असं वर्णन आहे. समर्थ रामदास स्वामी रामाला समर्थ म्हणत होते. रघुराया तू समर्थ आहेस असं म्हणायचे. पण त्यांना समर्थ म्हणता म्हणता रामदास स्वामी समर्थ होऊन आता ओळखले जातात. काय कशी गंमत गोष्ट आहे बघा. ज्याचा संग करावा तेच होऊन आपण जातो. रामदास स्वामींनी समर्थ असलेल्या प्रभू रामचंद्रांचा सहवास केला, त्यांच्या अनुसंधानामध्ये राहिले. आणि आता रामदास स्वामींना सुद्धा लोक समर्थ रामदास म्हणायला लागले. किती जादूमय गोष्ट घडते बघा, आणि केवढा बदल होतो. त्यामुळं गोविंद गोविंद असा छंद ज्यांचा लागलेला आहे तो तुका म्हणे आळी मुरे जिरीची वेगळी. महाराजांचा अभंग कोणता आहे? गोविंद गोविंद मना लागली या छंद. या अभंगामधला शेवटचं कडवा असा आहे, तुका म्हणे आळी मुरे जीवीची वेगळी. जीव आणि तो असे दोन्ही वेगळेच राहत नाही या गोविंदाच्या छंदामुळे. गोविंद ती काया भेद नाही देवातया असं त्यातच म्हणतात ते. एकदा गोविंद अशी काया झाली तर काया गोविंद म्हणजे जग गोविंद रूप दिसायला लागतं. म्हणून जगाचं सौंदर्य पाहताना आपण त्यावर मायेचं वेष्ट नाही,
पण मायेसहित देव स्वीकारणं आहे. या वासुदेव ही दृष्टी प्राप्त होणं, त्या मायेला सुद्धा भगवत रूप दिलेलं आहे त्याने संतांनी. त्यामुळं जग हे नामरूपाने आहे. नामरूप ही मायेची तत्व आहेत, तरी सुद्धा जग हे ब्रह्मरूप आहे, जग हे ईश्वर रूप आहे, असं संतांच्या अनुभवातला अशी ही नेहमीची त्यांची अनुभूती आहे. आणि ही अनुभूती आपल्याला यावी यासाठी आता हे माऊली विचारपूर्वक सांगतात की तुझी प्रेम खूण आम्हाला दे. काय वर्णन आहे, तो सुंदर अभंग आहे. प्रत्यक्षात आपण मागच्या बोलण्यातून गेला होता, काहींनी तो गाथेमध्ये पाहिला पण असेल. जाणूनी मेनते करी माझे मन, अशी त्याची सुरुवात आहे. मग मी व्यवहारी असे न वर्तेत, जैसे जळा आत पद्मपत्र. फार सुंदर आहे. म्हणजे ऐकूनी न ऐके निंदास्तुती कानी, जैसा का उन्मनी योगी राज. देखुनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीची या सृष्टी चिळील्या जीव. अत्यंत सुंदर अभंग आहे. आणि हा अभंग वासुदेव दृष्टी प्राप्त झालेल्या संतांचा अनुभव आहे. देवा मला असं कर की मी प्रपंच पाहतो, जग पाहतो, पण जग मला दिसू नये, त्याऐवजी तूच दिसला पाहिजेस, अशी मागणी तुकाराम बुवा विठ्ठलाकडे करत आहेत. आणि खरंच असा विचार जर आपणही करायला लागलो तर हे त्रासदायक आपण ठरवलेलं जग, आपणच ठरवलंय त्याला, की जे दुःख रूप आहे संसार, हा त्रासदायक विवंचना देणारा सगळा प्रपंच आहे, असं जर वाटायला लागलं तर आपण जर दृष्टी जर तिची ब्रह्ममय झाली किंवा ईश्वरमय जर झाली तर सगळ्या जगाबद्दल आपल्याला प्रेमच वाटायला लागेल. मग कुणाचा द्वेष आणि कुणाचा राग करायचा, आसक्ती कुणाबद्दल ठेवायची, आसक्ती ठेवायला ते लांब कुठं आहे, आणि द्वेष करायला ते दूर कुठं आहे. द्वेष करायला दुसरं कोणतरी लागतं आणि आसक्ती ठेवायला मी त्याच्यापासून वेगळा असावा लागतो. दोन्ही गोष्टी फार मार्मिक आहेत. त्यामुळे राग द्वेषातून रहित होऊन असे हे महात्मे, दुर्लभ महात्मे आपल्याला बघायला मिळतात. किती झाले संतांची गणना जर करायची झाली तर आपण हाताच्या बोटावरच मोजू शकतो. इतक्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांची मोजणी हाताच्या बोटावर करता येण्यासारखी आहे. आणि इतर सामान्य तुम्ही आम्ही जीव जे आहोत त्यांची गणना केवढी आहे बघा. म्हणून महात्मा दुर्लभ, स्वमहात्मा सुदुर्लभ हा शब्द वापरलेला आहे. तो दुर्लभ का आहे, सजासजी तो भेटत नाही, सजासजी अशी स्थिती प्राप्त होत नाही. अनेक जन्मांची साधना आणि त्या साधनेचा तो परिपाक असतो. म्हणून महात्मे हे दुर्लभ असतात, असं माऊलीने या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. संतांचं महात्म्य जितकं वर्णन करावं ना तितके शब्दच कमी पडायला लागतात. आपल्याकडे शब्द नसतात. सांगायची इच्छा जरी असली तरी सांगताना शब्द तरी पाहिजेत ना, त्यांचं वर्णन कसं करायचं. म्हणून वर्णन जसं भगवंताचं ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करता येत नाही, श्रुती नेती म्हणते, तसं संतांचं वर्णन करताना सुद्धा श्रुती आणि हे प्रवचनकार कीर्तनकार सुद्धा काय म्हणतात की मी तुमचं वर्णन करायला कमी पडलो. कसं वर्णवेना म्हणतात. संतांचा महिमा जो असतो तो वर्णन करता येत नाही. आणि म्हणूनच त्यांच्या ठेविली दुई पायी असं म्हणतात. सद्गुरू किंवा संत जे असतात यांच्या पायावर डोकं ठेवावं आणि रिकामं व्हावं. त्यांचं वर्णन करण्यामध्ये कदाचित शब्द चुकीचे होतील, शब्द अपुरे पडतील किंवा अधिक काहीतरी तोंडातून चुकीचं बाहेर जाण्यापेक्षा त्यांच्या पायावरती डोकं ठेवावं आणि निवांत राहावं आणि त्यांच्या अनुसंधानामध्ये राहावं. म्हणून हीच गोष्टीचं वर्णन केलेले आहे की यांची दृष्टी जी आहे ती ब्रह्ममय झालेली असते. त्यामुळे त्यांचा कल्पित आणि वास्तव विशेष सुद्धा गेलेला असतो आणि त्याच्या पुढे त्यांना सहजता प्राप्त झालेली असते. आणि म्हणून त्यांच्याबद्दल राग द्वेष रहित झालेले, काम क्रोधा रहित झालेले असे जे संत आहेत यांना कुणाबद्दल काही मागणं नसतं. मगाशी एक मुद्दा बोलत आपण राहून गेला की काम हा शब्द शास्त्रानं पहिल्या नंबरला टाकलेला आहे. का पहिल्या नंबरला टाकला माहितीये की काम या एकाच
वर्णन करताना मोरोपंतांनी सुद्धा त्यांच्या काव्यामध्ये केलेलं आहे. हे विषयांचं वर्णन आहे, पण आपण ते विकाराला लावू शकतो. हे पंचविकार आहेत किंवा सडविकार आपण म्हणतो, पण त्यातले खरे पंचविकार मूळ आधारित आहेत या एका विकारावरती, काम या विकारावरती. जेव्हा स्वार्थ संपतो, इच्छा संपत्या, घेणं देण्याची भाषा संपते, तेव्हा भगवंत आपल्या जवळच असतो. आपण मागतो काहीतरी अपेक्षा ठेवत असतो, म्हणूनच आपल्याला जर मिळालं नाही तर क्रोध येतो, मिळालं तर त्याच्याबद्दल लोभ वाटतो, त्यामधूनच मत्सर वाटायला लागतो. आपल्यापेक्षा कोणतरी मोठा व्हायला लागला तर त्याच्याबद्दलचा मत्सर आणि द्वेष वाटायला लागतो. हे सगळे विकार हळूहळू या लागतात. काहीतरी कमी आहे पण ते कमीपणा दाखवायचा नाही, मग तो कमीपणा दाखवण्यासाठी मोठेपणाचं झूल पांघरावी लागते, तेव्हा दंभ जवळ येत असतो. या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायला एकमेव एकाच विकारावरती सर्वांनी साधकांनी काम करावं. ते कोणता विकार असेल तर ते म्हणजे इच्छा. इच्छा म्हणजे कामना. त्या कामनेतून जो बाहेर पडला, ज्यांनी इच्छा मारली त्यांचा जीव गेला, आणि जीव गेला तर तो काय झाला तर तुका म्हणे कानी ऐकली मात तोची झाला घात जीवपणा. मला सद्गुरूंनी संतांनी दिलेल्या उपदेशाबरोबर माझ्यातला जीवपणा म्हणजे जीव मरून गेला. इच्छा मेली की जीव जातो, जीव गेला की जीवन मुक्त होतो. हा एकावर एक आधारित आहे. त्यामुळे काम हा विकार जो आहे तो काम गेला की क्रोध येत नाही. क्रोध नसेल तर काम नसेल तर लोभ सुद्धा राहत नाही. कारण काम जर पूर्ण झाला तरच लोभ येतो, आणि काम जर अपूर्ण राहिला तर क्रोध येत असतो. म्हणजे कामात जर अडथळाने कोणाचा अडथळा बनला तर त्याबद्दल आपण क्रोध व्यक्त करत असतो. आणि काम जर सक्सेसफुल झाला, माझी इच्छा फलद्रूप झाली, तर मला परत दुसरी इच्छा निर्माण होते, त्याला लोभ म्हणतात. आणि हा लोभ आशेच्या रूपाने कधी संपतच नाही. तोच मला मदामध्ये म्हणजे अहंकारामध्ये, मत्सरामध्ये, दंभामध्ये आणि द्वेषामध्ये घालतो. म्हणून ह्या 6 विकारांचा विचार करताना पहिल्या एकाच विकाराचा विचार करावा. आता पुढच्या श्लोकामध्ये आपण त्याच गोष्टीचा बद्दल माऊली बोलणार आहे, त्याबद्दल या काम या विकाराबद्दल. त्यामुळं काम हा शब्द नेहमी शास्त्राला प्रथम वापरलेला आहे. त्याला कारण आहे, कामावरच आपण काम करावं. काय करावं? कामावरच साधकानं काम करावं. म्हणजे काय करावं? कामावरच साधकाची दृष्टी असायला पाहिजे. अशा इच्छा ज्या छोट्या मोठ्या संकल्प तयार होतात ना, त्याचं मूळ जी गोष्ट आहे ती सगळी अंडी ही कामातून निर्माण होतात. काम हा मूळ मोठा शत्रू आहे, त्यानंतर ती उरलेली सगळी अंडी त्याची पिलावळ आहे. पण आपण जर काम नावाचा शत्रू जर काढून टाकला तर त्याची होणारी अंडी आणि अंड्यातून जन्माला येणारी सगळी इच्छेची फळं जी आहेत ती विषयासक्ती निघून जाईल. म्हणून इथे विचार सांगितलेला आहे की ही सगळी विषयासक्ती ज्याची गेलेली आहे असाच महात्मा दुर्लभ असतो. आणि म्हणूनच ते शांत असतात. ज्याला काहीतरी मागणी असते ना तेच अस्वस्थ असतात, ज्याला काही मागणी नसते ना ते अस्वस्थ राहत नाही. म्हणून 12व्या अध्यायातल्या काही श्लोकांचा अभ्यास आपण या दृष्टीने करावा. कोणत्या दृष्टीनं? तर वासुदेव सर्वगीती महात्मा सुदुर्लभ या ज्ञानी भक्तांचं वर्णन जे केलेलं आहे, त्या ज्ञानी भक्तांचे वर्णन याचा विस्तार आपल्याला 12व्या अध्यायामध्ये बघायला मिळतो. 12व्या अध्यायातली जी काही तुल्य निंदा असतील मौनी संतुष्ट होईन केनचित संतुष्ट सततम योगी यथात्मा दृष्टिशया. किती सुंदर श्लोक टाकलेले आहेत. यस्मान न दिजते लोको लोको न दिजतेच यावरती माऊलींनी लिहिलेल्या ओव्या बहारदार आहेत. आपण खरंच एकदा वेळ काढून त्या पाहाव्यात. म्हणजे महात्मा कसा असतो, ज्ञानी भक्त कसा असतो याची लक्षणं आपल्याला जवळजवळ 39 लक्षणं 12व्या अध्यायामध्ये दिलेली आहेत. आपण जेव्हा 12व्या अध्यायाकडे जाऊ तेव्हा ती विस्ताराने पाहू. पण आता का बघायची तर त्याचं प्रमाण आणि अधिक माहिती जर आपल्याला महात्म्याबद्दलची घ्यायची असेल तर, कारण महात्मे सहसा भेटत नाहीत, आणि भेटत नाहीत म्हणून त्यांच्याबद्दल काही कळत नाही. आणि त्यांच्या जवळ जर आपण गेलो तर त्यांचे दोष दिसण्याची शक्यता असते, कारण देह जिथं आहे तिथं काही दोष असतातच.
आणि दोष बघण्यामुळे आपल्याला त्यांच्यातलं मोठे पण कळतच नाही. अशा अनेक गोष्टी घडण्याच्या शक्यता असतात. त्याच्यापेक्षा अभ्यासावी ती लक्षणं आणि त्यातलं एका दुसरं लक्षण किमान ह्या जन्मामध्ये तरी आपल्यामध्ये येते काय, हळूहळू सगळीच येतात काय, यासाठी प्रयत्नशील राहावं. माऊली म्हणतात इथं हे यापरी हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतितरसाचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. पुढची ओळी जयाची प्रतितीच्या वाकारा, पवाड होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभती. श्लोकाचं वर्णन करताना शेवटचे वर्णन केलं स महात्मा, सुदुर्लभा शब्दाचा अर्थ केलेला आहे. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभाती. अर्जुना ज्याच्या ज्ञानरूपी वखारीमध्ये चराचरांना अवकाश प्राप्त होतो, सगळे चराचर त्याच्या ज्ञानाच्या कोठारामध्ये राहतात. असं पवाड होय चराचरा, ज्याचा व्यापक ज्ञानात सारे विश्व हे ब्रह्मरूपाने विषय झालेले आहे, तो महात्मा दुर्लभ आहे. म्हणजे ज्याचं व्यापक ज्ञान साऱ्या विश्वाला कवटाळून टाकलेलं आहे. काय संकोचनी झालाशी राहणं लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे, असं तुकोबा म्हणतात. कारण ब्रह्मांडाला कवटाळणे इतकी कुवत या दुर्लभ असणाऱ्या महात्म्यामध्ये येत असते. म्हणून म्हटलेलं आहे त्यांच्या ज्ञानरूपी वखारीमध्ये चराचर काय केलेला आहे, अवकाश प्राप्त झालेला आहे. या हृदयामध्ये ज्या हृदयात या चराचर विश्वाचा ज्ञानाचा खजिना अनुभूतीच्या रूपाने सामावून घेण्याची योग्यता आहे, असा महात्मा फार विरळ आहे. हे सगळ्या चराचराला आतमध्ये सामावून घ्यायचं आणि सर्व चर आणि आचर जे आहे ते ब्रह्मरूप मानणं, असा मानणारा जो महात्मा आहे दुर्लभ आहे. कालची ओवी आपण घेतलीच होती, हे विश्व माझे घर ऐशी मती, अशी बुद्धी ज्याची स्थिर, अशी स्थिर बुद्धी ज्याची अशी स्थितप्रज्ञ झालेला आहे, किंबहुना चराचर आपणच झाला, सगळं चर आणि आचर आपण झाला. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. अर्जुना, तुला माझा भक्तियोग जर जाणून घ्यायचा असेल तर ते प्रत्येक भूतमात्रामध्ये माझी प्रतीती तुला आली पाहिजे. ज्यावेळी माझी अनुभूती तू इतर जीवामध्ये घेशील आणि अनुभवशील, त्यावेळी तुला तो भगवंत आहे, तो भगवंत तुझ्यापासून दूर आहे असं वाटणारच नाही. या महात्म्याने ही अनुभूती घेतलेली आहे. सगळं चराचर विश्व त्याच्या ज्ञानाच्या कोठारामध्ये सामावून घेतलेलं आहे. त्यामुळं हे विश्व हे माझं घर आहे, अशी ज्ञानेश्वर माऊलींची प्रतीती आहे, त्यांचा अनुभव तो आहे. आणि काल आपण एक हे बघितलं होता ना, तुकोबांचा अभंग त्या संदर्भाचा बघितलेला होता की तो अभंग सांगतो आपल्याला, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्व, असा त्याचा अनुभव झालेला असतो. हे सगळं विश्व जे आहे ते सत्य आहे. विश्वदेव सत्यत्व, देव त्यातला आहे, हे विश्व नावाचं देवच आहे. त्यामुळं त्यांची दृष्टी त्या उपाधीकडे मायेकडे जातच नाही. माया ही उपाधीच आहे ना, मग उपाधीच्या पलीकडेच ते जातात आणि मायेच्या उपाधीच्या पलीकडे भगवंतच आहे. देहाच्या उपाधीच्या पलीकडं जीव जो ब्रह्ममय ब्रह्मरूप जीव आहे तोच आहे. जीवाच्या उपाधीच्या पलीकडं ब्रह्मच आहे. याचंच वर्णन म्हणून सगळे संत उपाधीच्या पाठीमाग असलेलं चैतन्य पाहतात. त्यामुळे सगळी दृष्टी जी आहे, सृष्टी जी आहे, त्यांना ब्रह्ममय दिसत असते. ते विचार करतात जग एवढं सुंदर आहे, ते विश्व एवढं सुंदर आहे, तर या विश्वाचा निर्माता किती सुंदर असेल असा त्यांचा दृष्टिकोन तिथपर्यंत पोहोचलेला असतो. आपण सुंदर असलेल्या विश्वामध्ये आकर्षित होतो आणि तिथंच गुंतून जातो. हा आमच्या एक जीव म्हणून असलेलं विकार आहे किंवा ही आपली मुली आहे की जिथं जिथं म्हणून देखणं सकळ ते स्वप्नीचे मृगज आपण मानत नाही आणि म्हणून तिथं भाळतो आपण. तिथंच आपल्या स्वतःला विसरतो. स्वतःला विसरणं म्हणजे स्वला विसरतो आणि स्वला विसरून आपण त्या नादात राहतो. एखादा मुलगा आनंदाच्या भरामध्ये किंवा एखादा जादूचे प्रयोग पाहत असतो आणि त्याला भूक लागलेली कळत सुद्धा नाही. असे एखादी आई येऊन तिला थाप मारून उठवावं लागते, त्याला बोलवावं लागते त्या मुलग्याला छोट्या, की तुला रे जेवायचं आहे, तू भुकेला आहेस. पण भुकीची अवस्था त्याला का कळते, तर ते जादूगाराचे आकर्षित होणारे प्रयोग जे असतात ते प्रयोग तो पाहत बसलेला असतो. अशी आपली सर्वांची स्थिती झालेली असते.
आपण या आकर्षणाला भुललो आणि प्रपंचामध्ये गुंतलेलो आहोत. प्रपंच नावाची खेळणी ही आपल्यासाठी ह्या विश्वंभरानं विश्व नावाचं खेळणं, जग नावाचं हे जग नावाचं हा अलंकार, जग नावाची ही खेळणी आपल्याला प्राप्त करून दिलेली आहेत आणि खेळत बसायला सांगितलेलं आहे. ही लहान बाळ खेळता खेळता रडायला लागतात बघा आणि खेळणी सगळी टाकून देतात आणि आईसाठी हंबारडा फोडतात. असा आईसाठी हंबारडा फोडणारी पोरच हीच खरी आईच्या प्रेमाला पात्र होत असतात. आई त्यांना जवळ करत असते, त्यांना जवळ जायला लागत नाही आईच्या, ते फक्त रडायचं काम करतात. रडतातच नुसतं नाही तर खेळणी फेकून देऊन रडतात. खेळणी फेकून देणं हे वैराग्य आहे आणि आईसाठी रडणं हा विवेक आहे. या ज्यावेळी आपल्याला लक्षात यायला लागेल ना तेव्हा या समस्त सगळ्या जगामध्ये चाललेल्या भानगडीमध्ये आपण मिथ्यात्व दृष्टी प्राप्त होईल. आणि मिथ्यात्व दृष्टीच कशी आहे, वासुदेव दृष्टी आहे. पण मिथ्यात्व दृष्टी वेगळी ज्ञानाची दृष्टी आहे, तीही त्यांच्याकडे असतेच या महात्म्यांच्याकडे. आणि दुसरी म्हणजे त्यांच्याकडे मिथ्यात्वाने जरी बघितलं तर त्याचा तिरस्कार ते करत नाही. ही अत्यंत महत्वाची बाब आपल्याला भक्तामध्ये दिसून येते. म्हणून तो भक्तांचा राव शब्द जो वरच्या ओळीमध्ये वापरला तो त्यासाठी वापरलेला आहे. सगळं जग विश्वमय आहे, त्यामुळे त्यांच्या हृदयामध्ये या चराचर विश्वाचा ज्ञानाचा खजिना, विश्वाला सामावून घेण्याचा, चराचराला सामावून घेण्याचा जागा त्यांच्यात निर्माण झालेली असते. त्यामुळं सगळ्यांची दुःख त्यांची दुःखी होतात. म्हणून हे विश्वची माझी घर ही अनुभूती त्यातूनच येत असते. पण आपण स्वतःला तो विश्वरूप समजत असतो. जगाची दुःख त्याला त्यामुळे कळत असतात. म्हणून ते म्हणतात बुडते हे जन न देखेवे जावा. जगातल्या अज्ञानामध्ये दुःखामध्ये पिचत असलेली जे लोक आहेत त्याची खंत खरी संतांना मिळत असते. नाहीशी कळवळ्याची जाते खरी लाभाविना प्रीती. लाभाशिवाय जेव्हा प्रेम निर्माण होतं ना तो कळवळ्यातूनच होत असतं. कळवळ आल्याशिवाय लाभाचा विचार सोडला जात नाही. लाभाचा विचार जोपर्यंत स्वार्थाचा आहे तोपर्यंत चांगलं प्रेमच करता येत नाही. त्या प्रेमात आवड नसते. त्या प्रेमामध्ये काहीतरी देणं घेणं व्यापार असतो. असा व्यापार आता आपल्याला आपल्या संसारामध्ये प्रपंचामधल्या नात्या गोत्यामध्ये बघायला मिळतो. म्हणजे जोपर्यंत आपलं चाललेलं असतं सगळं तोपर्यंत लोक आपल्याला चांगलं म्हणत असतात. ज्यावेळी आपलं बिघडतं त्यावेळी जग ही आमच्याशी वैर करत असतो. एकदा सगळं जर झालं, मी माझ्याशी वैर केलं ना तर जगही माझ्याशी वैर करतं. मी माझ्यावर प्रेम करायला लागलो आणि माझ्यातली मला दृष्टी दिसायला लागली, मीच ब्रह्मरूप आहे, तर मी माझ्यावर खरं प्रेम करतोय असा त्याचा अर्थ. तर आत्माच प्रेम स्वरूप आहे असं माऊली म्हणतात. तर आत्मा प्रेम स्वरूप जर असेल आणि भगवंताचं स्वरूप सुद्धा प्रेममय आहे, कारण आनंद हे त्याचं रूप आहे ना. मग आनंद हे रूप जर असेल तर माझं हे रूप तेच आहे. ही दृष्टी या महात्म्यांना प्राप्त झालेली असते. म्हणून त्यांना म्हणतात कळवळ्याची जाती. त्यांची जात कशी असते, करील जात लाभाविना प्रीती करणारी ती जात आहे. ही संतांची जात जी आहे, जात हा शब्द एवढा परिच्छिन्न दृष्टीने मर्यादित रूपाने वापरलेला नाही बरं काय. संतांची जी वृत्ती आहे, जाती शब्दाचा अर्थ आहे वृत्ती, ती वृत्ती कशी असते तर करील लाभाविना प्रीती. प्रेम करायला काही मागत नाही ते. प्रेमाच्या बदल्याला ती इतरांच्याकडून मनात सुद्धा त्यांच्या काही येत नाही. उलट ते प्रेम करताना समजतात मी देवावर प्रेम करावं लागलो. एखाद्या जीवाला मदत करतात त्यावेळी त्यांना वाटतंय मी भगवंताच्या उपयोगाला आलो, माझं शरीर उपयोगी आलं असं त्यांना वाटत असतं. हे महात्म्याचं लक्षण आपल्याला या श्लोकामधून आपल्याला बघायला मिळतं, ओळीमधून बघायला मिळतं. म्हणून माऊलींचा फार सुंदर अभंग आहे. विश्वाचे अर्थ माझे मनी प्रकटले प्रकाशिले अवघेची झाले देह ब्रह्म. लता मंगेशकरांच्या आवाजामध्ये हा अभंग आपण नेहमी ऐकतो बरं का. पण त्याचा कसा अर्थ आहे बघा, हा महात्म्याचा अनुभव आहे. आणि माऊली म्हणतात सगळ्या जगाचं विश्वाचं अर्थ माझे मनी प्रकाशले. सगळं अर्थ जे आहे ते माझ्या मनातून प्रकट झालं. अवघेची झाले देह ब्रह्म. माझा देह अवघेची म्हणजे सगळं देहादी सगळा प्रपंच माझा ब्रह्मरूप झाला. त्यामुळे विश्वामध्ये गेलेल्या घडामोडीचं मला सगळं कळत असतं. म्हणून संतांना भूत भविष्य वर्तमानाचं ज्ञान जे होतं ऋषी मुनींना त्याचं कारण ते आहे. जेव्हा ते जगाशी एकरूप होतात त्यामुळे जगाबद्दल असणाऱ्या सगळ्या घडामोडी त्यांना समजत असतात. आईला मुलाची भूक समजत असते, आईला मुलाच्या वेदना समजत असतात, कारण आईच निस्वार्थी प्रेम मुलावर करत असते.
जसं जगावर निस्वार्थी प्रेम करणारे महात्मे असतात, त्या जगाबद्दल असणारे गुपित गोष्टी सुद्धा त्यांना समजतात. आणि म्हणून त्यांना भूत भविष्य वर्तमानाचं ज्ञान आहे. म्हणजे काय, ते काय ज्योतिषशास्त्रामध्ये पारंगत आहेत असं नाही बरं का. तर ते ज्योतिषशास्त्र हा एक वेगळा भाग आणि तो एक बाजूचा आहे, छोटा पार्ट आहे. तो त्यांच्या दृष्टीने एवढा मोठा नाही आहे, त्यांना सहजगत्या समजत असतं. म्हणून ते पाहुणे अधिकार करतात, अधिकार तैसा करू उपदेश, असं जे वर्णन तुकोबा करतात ना अभंगामध्ये. जसा अधिकार कसा ओळखतात, मग ते पाहिल्याबरोबर अधिकार ओळखत असतात, श्री गुरु संत असतात ते. आणि म्हणून हे महात्मे जे असतात ते विश्वासी एकरूप झालेले असतात. म्हणून अवघेची झाले देह ब्रह्म असा माऊलींचा अभंग आपल्याला ऐकायला मिळतो. विश्वाचे अर्थ माझे मनी प्रकाश रे, अवघेची झाले देह ब्रह्म. त्यामुळेच ते म्हणलेत ना, त्या काळातल्या ब्रह्मग्रंथाने त्यांना रेड्यामुखी वेद वदवायला सांगितलं. जर तुझा आत्मा आणि रेड्याचा आत्मा जर एकच आहे, तर तू जसं वेदाच्या रुचा म्हणतोस तसं रेड्याला सुद्धा म्हणायला लावलं पाहिजेस. असा या बाळ ज्ञानेंद्राला बोलल्यानंतर खरंच रेड्यानं ते बोललेलं आहे. म्हणून रेड्याला देव पण प्राप्त करून देणारे एकमेव फक्त ते संतच असू शकतात. जर रेड्याला जर देव पण देत असतील, रेड्याचं मंदिर आहे. ज्या ठिकाणी तू रेडा पैठणमध्ये, ज्या ठिकाणी त्या रेड्याच्या मुखातून वेदाच्या रुचा सगळ्यांनी ऐकल्या, त्या ठिकाणी रेड्याचं मंदिर आहे. आता रेड्याला देव पण प्राप्त करून देण्याची किमया कोण करतात? हे दुर्लभ असणारे महात्मे करतात, ज्यांचा भाव हा वासुदेव झालेला असतो, ज्यांची दृष्टी विठ्ठलमय झालेली असते. तेच फक्त रेड्याला देव पण देतात. रेड्याला देत असतील एका पशुला, तर मला देव का ते करणार नाही? जर मी त्यांच्यावर भक्ती ठेवली आणि माझा आत्मा आणि त्यांचा आत्मा एकरूप आहे असं समजलं तर. म्हणून ज्ञानदेव म्हणे तूही माझा आत्मा, त्यावेळी बोललेला ज्ञानदेवांचा अभंग आहे. ज्ञानदेवांचा नाही, नामदेवांचा. म्हणजे नामदेव महाराज, संत नामदेव महाराज हे खूप जवळचे, त्यांचा सहवास लाभलेले, ज्ञानदेवांचा सहवास लाभलेले हे अगदी जवळचे संत म्हणायला गेले तर नामदेव महाराज आहेत, की ज्यांनी त्यांच्या संगतीमध्ये तीर्थयात्रा केल्या, खूप काही दिवस घालवले. त्यामुळे त्यांची ज्ञानदेवांची महती खरी आपल्याला नामदेवांच्या गाथेतील अभंगामध्ये सापडते. खूप अभंग आहेत नामदेवांचे माऊलींच्या बद्दलचे. माऊलींची दृष्टी ही दुर्लभ महात्मेपणाची दृष्टी वर्णन करणारे, त्यांच्या संजीवन समाधीचं वर्णन करणारे खूप अभंग आपल्याला नामदेवांच्या गाथेमध्ये बघायला मिळतात. त्यातलाच हा अभंग आहे. मग ज्ञानदेव म्हणे तूही माझा आत्मा, वेगळीक आम्हा तया नाही. त्यांच्यात माझ्यात वेगळं काय नाही हे पाहिलेलं आहे. हे पाहिलेले म्हणजे अगदी आय विटनेस आपण ज्याला म्हणतो, जी संत नामदेव आहे, माऊलींचं प्रत्यक्षात त्यांनी अनुभवलेलं आहे. आणि म्हणूनच त्याने आपल्या अभंगामध्ये त्या रचना लिहून ठेवलेल्या आहे. ही वासुदेव सर्वयुती असा भाव त्याचा तयार होतो. वर्णन केलेलं आहे. आणि पुढच्या ओळीचं त्या दृष्टीनं आहे. आता पुढच्या श्लोकाला जोडणारी ही शेवटची ओळी 138 नंबरची आहे. ही जी 20 नंबरच्या श्लोकाला किंवा 139 पासून पुढे असणाऱ्या ज्या ओळ्या आहेत त्यांना बरोबर जोडणारी ओळी आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आपण बघतो माऊलीने लिंक तोडलेली नाही. जरी भगवद्गीता आपली लिंक तोडत असेल, लिंक तोडते म्हणजे भगवद्गीतेला निखळ ज्ञान फक्त सांगायचं आहे, पण भक्ती मार्गाला ज्ञान कसं, जुळवून ज्ञान कसं सांगायचं आणि त्यातून भक्ती कशी मिसळायची हे आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये बघायला मिळतं. आणि त्यामुळे दोन्हीतला फरक हाच आहे, भगवद्गीतेमध्ये आणि याच्यामध्ये. भगवद्गीता एकदा एखाद्या विषयाला हात घालते तर दुसऱ्या श्लोकामध्ये दुसराच विषय काढण्याची शक्यता असते, बऱ्याच वेळा आपल्याला बघायला मिळतं. पण ज्ञानेश्वरीमध्ये तसं बघायला मिळणार नाही. ज्ञानेश्वरीतली मागची ओळी आणि त्याच्या पुढच्या श्लोकातली पहिली ओळी यांची लिंक आपल्याला बघायला मिळते. तशी लिंक पुढे ठेवलेली आहे. आणि म्हणून महात्म्याचं वर्णन करता करता आता माऊलींनी विषय बदलला. आता विषय का बदलला तर त्याला कारण पुढचा श्लोक आहे. त्यांना भगवद्गीता बाजूला करायची नाही, भगवद्गीतेला धरून ते बोलतात.
म्हणून भगवद्गीतेचा श्लोक आहे, कामेस्तस्ते तत्ज्ञानात प्रपद्यते अन्य देवता. हा जो 20 नंबरचा श्लोक जो आहे तो कामनेबद्दलचा, आशेबद्दलचा आहे. आणि तीच आशा किंवा कामना सांगण्यासाठी आता ही शेवटची ओवी जी आहे ना, 138 नंबरची ओवी, ती आता महात्म्याचं वर्णन संपवून त्याला वेगळा टर्न माऊली देतात. हा वेगळा टर्न दिलेली जी ओवी आहे ती थोडीशी पुढच्या ओवीशी संबंधित आहे, लिंक दाखवणारे आहे. ते आपण आता वेळ संपलेली आहे, आता आपल्याला ती काय पाहता येणार नाही. ती ओवी जी आहे 138 नंबरची ती आपण उद्याच्या चिंतनामध्ये आपण पाहणार आहोत. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करूया आणि विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.